धर्म, कर्म आणि मोक्ष म्हणतात ना, मानवाच्या जीवनामध्ये कितीही करा पण आपल्याला मोक्ष मेल्यावरतीच मिळतं. पण सगळ्यांनाच मोक्ष मिळतं का? आज मी मोक्षविषयी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे. कारण मी नेहमी म्हणजे कोणाकडे गेली तर बघते, वास्तू करते तर मी ॲस्ट्रॉलॉजर आहे तर मी लोकांची कुंडली बघते. भरपूर काही गोष्टी आहे आणि काही गोष्टी आपल्या अध्यात्मामध्ये म्हणा की त्या आपल्याला आत्मसात करावं लागतात. म्हणजे आपण म्हणतो ना, ती गोष्ट मी फील करत आहे आणि तेव्हाच मला कळतं. खूप जण म्हणतात की आमच्या घरामध्ये जे आमचे पित्रज आहे, जे होऊन गेले ते आम्हाला दिसतात. या असं म्हणा, आमच्या घरी कोणाचा तरी मुलाचा अपघाती मृत्यू झाला आहे, मिस्टर कॅन्सरमध्ये वारलेले आहे, या कोणीतरी सुसाईड केली, या अचानक कोणीतरी देवाघरी गेला आहे, पण ते व्यक्ती आम्हाला दिसतात. आमच्या घरामध्ये काही सुधारणा नाही आहे, आमच्या घरामध्ये प्रगती होत नाही आहे. आम्ही जसं बघत आहे की पिढ्यानपिढी आमच्या घरामध्ये दरिद्रता आहे, या आमचा वंश पुढे जात नाही आहे. अशा वेळेस आपल्या पितृजांना मोक्ष मिळत नसते. मग आज मोक्षाविषयीच मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ, आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे. आता मोक्ष काय आहे? सगळ्यात आधी मोक्ष म्हणजे समोरचं आपण म्हणतो ना, समाधानी आहे. आपलं पोट भरलं की आपण कसं म्हणतो की बापरे मला खूप तृप्त वाटत आहे. तसंच आपले पित्रज असतात की ते जर तृप्त नसेल तर आपल्या घरामध्ये अशा काही घटना घडत असतात. मग आता गरुड पुराण काय सांगतं आपल्याला? मी गरुड पुराणाविषयी आपल्याला एक उपाय सांगणार आहे. जर आपल्या घरामध्ये अकाली कोणाचा मृत्यू होत आहे, अचानक कोणीतरी वाढला आहे, कोणीतरी सुसाईड केली आहे, या तसंही कोणीतरी आपल्या घरातले म्हातारे आहेत की ते गेले आहेत, देवाघरी गेलेले आहेत. मग आपल्याला वाटतं ना की आता बाबा पुढं यांना मोक्ष मिळावं, जे काही झालं ते झालं आता, पण आम्ही त्यांना व्यवस्थित सार करून त्यांना देवामार्गे लावणार आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? ज्या दिवशी आपल्या घरी ते वारतात, पंडित लोकांना बोलवून, जसं तुमच्या घरी तिसरं असते आहे ना, आज कोणी वारला आहे तर आपण तिसरं करतो, सावटणं वगैरे त्याला म्हणतात, तर पंडित लोकांना बोलवून आपल्या घरामध्ये 11 या 13 दिवसाचं गरुड पुराणाचं तुम्ही पाठ लावू शकता. पण लक्षात घ्या, गरुड पुराण असं आहे की कधीही घरी आणून न ठेवावं. कारण गरुड पुराणमध्ये सांगितलेलं आहे की पूर्ण गरुड पुराणामध्ये मोक्ष कसं मिळतं पितृजांना, जे देवाघरी जातं, या असं म्हणतात नरकामध्ये म्हणा, ते तर शेवटी आपल्याला मेल्याशिवाय कळत नाही ना, आपण स्वर्गात जात आहे का नरकात जाता येतात ते तर ईश्वराला माहीत असतं. मग त्यांना शांतता मिळण्यासाठी गरुड पुराण तुम्ही करू शकता. पण गरुड पुराण घरी आणून ठेवू पण नका आणि रोज कोणी वाचू पण नाही शकत. याला तसं अलाउड नाही आहे. काय करायचं? ब्राह्मणाच्या हाताने 13 दिवस आपल्या घरात गरुड पुराणाचा पाठ करून घ्या आणि त्यांना प्रार्थना करा की आम्ही तुमच्यासाठी गरुड पुराणाचा पाठ ठेवत आहे, तुम्हाला मोक्ष मिळो, आम्ही असे सर्वजण आम्ही या कुळामधले प्रार्थना करत आहे. असं तुम्ही तुमच्या घरी 13 दिवस 13वीपर्यंत करू शकता. आणि ब्राह्मण स्वतः आपल्या घरी येऊन हा पाठ करून चालला जात असतो. तसं गरुड पुराण कधीही कुठेच तुम्ही ऐकलं नसेल. या त्याचं असं असतो का की सप्ताह आहे वगैरे, असं पण कधी नसते. म्हणून गरुड पुराण कोणी वारलं तर त्या घरी फक्त 13 दिवसच लावल्या जातं आणि ते ऐकल्या जातं. त्याच्यामध्ये तुमच्या मेल्यानंतर, तुमचा मृत्यू झाल्यानंतर काय होतं याविषयी सगळं काही सांगितलं गेलेलं असतं. म्हणून तुम्हाला वाटतं की तुमच्या पितृजांपासून तुम्हाला आशीर्वाद मिळावा, जे वारलेले लोक आहेत त्यांच्याकडनं, तर तुम्ही अशा प्रकारे हे सुद्धा करू शकता. तसं जर म्हटलं तर जिवंतपणेच तुम्ही त्यांना म्हणतात ना, त्यांच्या मनाला तृप्त करा, तेव्हाच ते तुम्हाला आशीर्वाद देतील. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.